आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे। स्वाभिमानीचे नेते स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कट यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर येत आहे। शेगावकडे जात असताना 4-5 गुंडांकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याचं बोललं जात आहे। काय आहे बातमी सविस्तर पाहूयात। स्वाभिमानीचे नेते स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कट हे आज भल्या पहाटे आपल्या कार्यकर्त्यांसोबत शेगावकडे जात असताना मोटरसायकलवरून 4-5 गुंडांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत धारदार शस्त्राने हल्ला केला आहे। अकोला येथील ओझोन या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। उपचारादरम्यान त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका सुद्धा आल्याचं समोर आलं आहे। प्रशांत भाऊ डिक्कट यांची मतदारसंघात चांगलीच हवा होती असं बोललं जात आहे। सर्व समाजातून प्रशांत भाऊ यांना सहकार्य मिळत होतं आणि प्रशांत भाऊंची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू असतानाच त्यांच्यावर हा राजकीय हसापोटी जीवघेणा हल्ला केल्याचं मतदारसंघात बोलल्या जात आहे। प्रशांत डिक्कट यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संभाजीराजे आक्रमक झाले असून स्थानिक आमदारावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे। संभाजीराजे काय म्हणाले ते पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या मतदारसंघातून स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कट आपल्या गावाकडून पाटे शेगावला निघाले होते। तिथे अनेक गुंडांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला, वार केला त्यांच्यावर आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। प्रशांत डिक्कट हा खऱ्या अर्थाने शेतमजुराचा मुलगा आहे आणि विजयाची घोडदौडकडे जात असताना हे माजलेला प्रस्थापित आमदार ह्याला हे सहन होत नव्हतं आणि म्हणून हा हल्ला त्यांनी घडून आणलेला आहे। या गोष्टी या बाबी मी जराही खपून घेणार नाही आणि चालून सुद्धा देणार नाही। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या आधुनिक केसरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।